नमस्कार मंडळी, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नुकताच अनंत चतुर्दशीचा सोहळा पार पडला। लाडक्या गणरायाला आपण निरोप तर दिला, पण तरी तुम्हाला जर गणरायाला पाहायचा असेल तर अंधेरीमध्ये असे एक मंडळ आहे जिथं तुम्हाला गणरायाला अनंत चतुर्दशीनंतर देखील पाहायला मिळतं। बरोबर ओळखलात तुम्ही, चाललो आहे आम्ही अंधेरीच्या राजाला। तर आता आम्ही अंधेरीमध्ये, तर पुढे तुम्हाला दाखवतो अंधेरीच्या राजाचं नियोजन आणि अंधेरीच्या राजाचं दर्शन। तर मित्रांनो, आलो आहे आम्ही अंधेरीच्या राजाच्या गेटपाशी। पुढे जाऊया, इथं पाहूया अंधेरीचा राजा। इकडनं साधारणतः 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागलं। आम्ही गाडी पाठी पार्क केली, कारण की पुढं निश्चितच गर्दी असणार आणि गर्दी असल्यामुळे पुढं पार्किंगला जागा नाही भेटणार। तर आम्ही गाडी 1-1.5 किलोमीटर पाठी पार्क केली आणि आम्ही चालतच आता अंधेरीच्या राजाच्या मुख्य। मित्रांनो, मी आहे आता अंधेरीच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये। तर अंधेरीच्या राजाच्या दर्शनाची रांग आत्ता आम्ही पाहिली तर जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरची रांग आहे। तरी अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्थापन आहे या मंडळाचं। मंडळाने आत्ताच आम्हाला पाण्याची बॉटल देखील दिलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही लाईनीत उभं राहायचं 1-2 तास तुमच्या जवळजवळ दर्शनाला जातीलच ते बोलले, त्यासाठी त्यांनी आत्ता पाण्याची बॉटल दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी असे आहे की स्नॅक्स म्हणजे बिस्किटांची देखील सोय त्यांनी ठेवलेली आहे। तर छान असं व्यवस्थापन आहे अंधेरीच्या राजाच्या मंडळाचं। तर आता आपल्याला 1-2 तासानंतर दर्शन मिळेलच, मग आपण आतली देखील गणपतीची देखील व्हिडिओ काढूया। तर आज माझ्यासोबत आहेत रणजितजी रोमन, मारुती मान्यवर आणि सनीला तर तुम्ही ओळखतच असाल, आणि आमचा निकेत। ही आमची छोटी परी देखील आज आमच्यासोबत आलेली आहे। तर अंधेरीच्या राजाला यायचा प्लॅन होता आमचा मनोहरचा। त्याला खूप दिवसापासून अशा इच्छा होती की अंधेरीच्या राजाला जायचं आहे। अंधेरीच्या राजाचं वैशिष्ट्य असंच आहे की तुम्हाला अनंत चतुर्दशीनंतर देखील हा राजा बघायला मिळतो। अनंत चतुर्दशीच्या नंतर जी येणाऱ्या एक संकष्टी चतुर्थी आहे, त्या दिवशी याचं राजाचं विसर्जन होत असतं। तर आज आपण तिथं आलेलो आहे। रात्रीचे वाजले 12:30, जवळजवळ वाजतील आपल्याला 1 ते 2। तर त्या टायमिंगला आपल्या दर्शन होईल। तर मी तुम्हाला आतलं देखील दर्शन। जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरची लाईन आहे आणि 2.5 ते 3 किलोमीटर लाईनीत आता आम्ही उभे राहणार, कारण की इथं तो VIP ट्रीटमेंट नाही आहे। त्याच्यामुळे 2.5 ते 3 किलोमीटर तुम्हाला उभं राहून अंधेरीच्या राजाचं दर्शन घ्यायला लागेल। मित्रांनो, हा आहे अंधेरीच्या राजाचा मुख्य गेट आणि तुम्ही लाईन पाहू शकता। तर आम्ही फक्त लाईनीचा अंदाज घेण्यासाठी पुढं आलो होतो। तर लाईन जवळजवळ 3-3.5 किलोमीटर असेल आता। म्हणजे आता रात्रीचे वाजले 2 आणि रात्रीचे 2 वाजता सुद्धा ही जवळजवळ 3 ते 3.25 किलोमीटरची लाईन आहे। तुम्ही पाहू शकता की उद्या आहे या अंधेरीच्या राजाचं विसर्जन आणि आजही लोक दर्शनासाठी किती आलेले आहेत ते। सगळ्यांना बारकी पोरकी म्हणजे खूप झाली नाही। तर मित्रांनो, अंधेरीच्या राजाचं अजून एक अरेंजमेंट। आता तुम्ही जवळजवळ 1-2 तास तुम्ही लाईनीत उभे म्हटलं, त्यांनी हे देखील ज्यूसची देखील सोय केलेली आहे त्यांनी। तर प्रत्येक म्हणजे जवळजवळ ही लाईन आहे आता 1-1.5 किलोमीटरची लाईन असेल जिथं अंधेरीचा राजा विराजमान आहे तिकडून। त्यांनी प्रत्येकासाठी एक मोठीची सोय केलेली आहे। एक 2-2.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही पोचलो अंधेरीच्या राजाच्या गेटजवळ। अजूनही दर्शनासाठी आम्हाला कमीत कमी अर्धा तास जाईल असं वाटतं। पण हा तुम्ही गेट पाहालात, त्याने एक छान असं
मंदिर स्वरूप असं हे गेट बनवलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन देखील आपण त्याच्या आतमध्ये काय डेकोरेशन केलं आहे ते देखील पाहणार आहोत. किती दिवसाचं काम चालू केलं. तर मित्रांनो, अंधेरीच्या राजाचा हा एक नियम कंपल्सरी आहे की शॉर्ट्स पॅन्ट्स आणि हाफ स्कर्ट हे अलाउड नाही आहेत. तर कधी तुम्ही अंधेरीच्या राजाला जर आलात तर निश्चित याची काळजी तुम्ही घ्या. तर मित्रांनो, जवळजवळ एक 2.5 ते 3 तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आम्ही आलो आहे अंधेरीच्या राजाच्या बरोबर मुख्य प्रवेशद्वाराकडे. हनुमान मंदिराचं स्वरूप बनवलं होतं त्यांनी, की हनुमान मंदिर आणि हनुमान स्वारींची ही भव्य प्रतिमा तुम्ही पाहताय. जय हनुमान, जय हनुमान. समोरच आहे राजा अंधेरीचा. लाइन है हमारा लाइन लगा. फायनली अंधेरीच्या राजाच्या. तर मित्रांनो, आमचे जवळजवळ 4 तासात आम्ही उभे लाईनीत. पण आमच्या एखाद्या पण चेहऱ्यावर असं तुम्हाला असे आळस दिसणार नाही, थकवा दिसणार नाही. कारण राजाची इच्छा होती, त्याच्यामुळे मानपूरवरनं आम्ही डायरेक्ट इकडे 4 तास थांबून हा अंधेरीचा राजा पाहतोय. तर मी तुम्हाला पूर्ण गणपती दाखवीन. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असंच आहे की हे तुम्हाला डायरेक्ट चरणापाशी जाऊन देतात. तर चरण दर्शन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. ह्या राजाचा संकष्टीला म्हणजेच उद्याच्या दिवशी विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर जी संकष्टी येते त्या संकष्टीला याचं विसर्जन होतं. तर उद्याच आहे संकष्टी. उद्या म्हणण्यापेक्षा आजच आहे संकष्टी, कारण की आता पहाटेचे वाजले 3:30. तर आता डेकोरेशन देखील ते काढायला सुरुवात करतील आणि नंतर विसर्जनाची सुरुवात देखील ते 12च्या दरम्यान करतील. तर तुम्हाला जेव्हा कधी अंधेरीच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल अनंत चतुर्दशीनंतर जी कोणती संकष्टी चतुर्थी येईल त्याच्या आधी तुम्ही याचं येऊन दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही आजूबाजूची सराउंडिंग पाहू शकता. खूपच छान असे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. एकच आहे की या राजाला VIP दर्शन नसल्या कारणाने तुम्हाला रांगेतच दर्शन करायचं आहे.
तर मित्रांनो, पहाटेचे वाजले 4 आणि बाप्पाचं दर्शन घेऊन तर आमचं मन खूपच प्रसन्न झालं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिम्पली पवनच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.